तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इतिहास जो विषय आहे, तर त्या इतिहास विषयातला प्रकरण क्रमांक 4 आहे भारतीय कलांचा इतिहास. तर त्याचा स्वाध्याय म्हणजे सगळी प्रश्नोत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची. तर त्यातला पहिला प्रश्न आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा खालीलपैकी कशामध्ये समावेश होतो? तर याचा दृककला याच्यामध्ये समावेश होतो. चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृककलामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरं आहे मथुरा शिल्पशैली कोणत्या काळात उदयास आली? तर मथुरा शिल्पशैली जी आहे ती कुशाण काळामध्ये उदयास आली. तर वाक्य असं पूर्ण लिहायचं, मथुरा शिल्पशैली ही कुशाण काळामध्ये उदयास आली. त्याच्यानंतर इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत, तर त्यातली चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची. तर चुकीची जोडी कोणती आहे यातली? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली हे चुकीचं आहे. तर ॲक्च्युली काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई या ठिकाणी आहे. तर हे योग्य जोडी आहे, पण ही इथं चुकीची दिलेली आहे, त्यामुळे हे त्याचं उत्तर असणार आहे तिसरं. त्याच्यानंतर इथे जो आहे तो प्रश्न आहे टिपाल्या. तर टिपाल्यामध्ये पहिला आहे कला. सहज प्रवृत्ती व अभिव्यक्ती म्हणजे काय? स्वतःला आलेले अनुभव व त्यातून निर्माण होणाऱ्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही माणसाची उपजत प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्ती प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण माहिती निर्मिती केली जाते तेव्हा त्याला कला म्हणतात. कलेचे घटक. कलेच्या निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि त्याचे कौशल्य हे घटक महत्त्वाचे असतात. प्रकार कुठले आहेत? तर दृककला म्हणजे ज्या कला डोळ्यांनी पाहता येतात, उदाहरणार्थ चित्रकला, शिल्पकला. ललित कला किंवा अंगिक कला ज्या कला सादरीकरणातून व्यक्त होतात, उदाहरणार्थ गायन, वादन, नृत्य, नाट्य, तर यांचा समावेश होतो. शैली. प्रत्येक कलाकाराची कला सादर करण्याची एक स्वतंत्र पद्धती असते. जेव्हा ही पद्धत परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा त्याला विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर दुसरी टीप लिहायची आहे हेमाडपंथी शैली. तर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हेमाडपंथी शैलीची? तर इथे महाराष्ट्र 12व्या आणि 13व्या शतकात यादव काळात बांधल्या गेलेल्या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असं म्हटलं जातं. यादवांचा प्रधान हेमाद्री यानं या शैलीच्या मंदिरांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच याला हेमाडपंथी शैली म्हणतात. याची बांधकामाची पद्धत कशी असते? या शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा मातीचा, सिमेंट सारख्या कोणत्याही द्रव्याचा वापर केला जात नाही. त्याऐवजी दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील असे खाच किंवा कुसू करून भिंती उभ्या केल्या जातात. मंदिरांची रचना कशी असते? ही मंदिरे प्रामुख्याने ताराकृती योजनांमुळे मंदिराच्या बाह्य भिंतीला अनेक कोन तयार होतात, ज्यामुळे प्रकाश सावल्यांचा सुंदर खेळ पाहायला मिळतो. याची उदाहरणं कुठली आहेत? तर अंबरनाथाचं अंबेश्वर मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढची टिपा लिहिण्यासाठी जो प्रश्न आहे मराठा चित्रशैली. तर याचा काळ आणि उदय. तर पहिला तो मुद्दा लिहायचा आहे. मराठी चित्रशैली ही साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीवर राजपूत व मुघल चित्रशैलीचा प्रभाव दिसून येतो. स्वरूप आणि वैशिष्ट्ये. ही चित्रे प्रामुख्याने रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे या स्वरूपामध्ये आढळतात. यांचा विषय काय असतो? या चित्रात प्रामुख्याने पौराणिक कथा, रामायण, महाभारत, श्रीकृष्णाच्या लीला तसेच तत्कालीन सामाजिक जीवन आणि व्यक्तिचित्रे रेखाटलेली असतात. प्रमुख ठिकाणं कुठली? महाराष्ट्रातील जुने वाडे, मंदिरे, छतांवर ही चित्रे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सातारा, वाई, मेनवली, चांदवड, मातोबा या ठिकाणी वाड्यांमध्ये मराठा चित्रशैलीचे सुंदर नमुने जतन केलेले आहेत. आता पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे. पहिला आहे कारण द्यायचे. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. कलेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी आणि कलावस्तूंचे जतन करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी गरज असते. कारण पहिलं कारण आहे कलाकृतींचे मूल्यमापन. एखादी कलावस्तू किंवा प्राचीन वस्तू अस्सल आहे की बनावट हे केवळ कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणारा तज्ज्ञच ओळखू शकतो. सांस्कृतिक दर्जाची पारख. संबंधित कलाकृतीचा दर्जा, तिची निर्मितीचा काळ, ती तयार करणारा कलाकार किंवा त्याची शैली याबद्दल अचूक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग होतो. पुढचा आहे संग्रहालय आणि जतन व्यवस्था.
कलावस्तूंचे संपादन, त्याचे वर्गीकरण, ऐतिहासिक दस्तऐवजीकरण आणि त्या सुरक्षित ठेवण्यासाठी, जसं की संग्रहालय आणि अभिलेखागार व्यवस्थापन या ठेवण्यासाठी या संशोधकांची गरज असते. पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्र, कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचं एक मोठं जागतिक मार्केट आहे. तिथे वस्तूंचे मूल्य म्हणजे किंमत ठरवण्यासाठी सांस्कृतिक पर्यटनामध्ये वास्तूंची माहिती पर्यटकांना देण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. दुसरं आहे त्याच्यातलं चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवीकरण करणं गरजेचं आहे. तर त्याचं कारण द्यायचं आहे. चित्रकथी ही महाराष्ट्राची एक अत्यंत समृद्ध आणि प्राचीन अशी लोककला आहे, लोककला परंपरा आहे आणि तिचं पुनरुज्जीवन करणं हे गरजेचं आहे. त्यातलं पहिलं कारण सांस्कृतिक वारसा. चित्रकथी ज्यामध्ये कागदावर काढलेल्या चित्रांच्या आणि बाहुल्यांच्या साह्याने गायन वादनासह रामायण महाभारतातील कथा सांगितल्या जातात. हा आपल्या पूर्वजांचा जपलेला एक अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. तो नष्ट झाल्यास आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा दुवा हरवेल. रोजगार आणि उपजीविका, ही कला सादर करणारे ठाकर सारखे आदिवासी किंवा स्थानिक कलाकार आज आर्थिक अडचणीत आहेत. या परंपरेचं जर पुनर्जीवन झालं तर या कलाकारांना हक्काचा रोजगार मिळेल आणि त्यांची उपजीविका जी आहे ती सुधारेल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्याच्यात लिहायचा आहे कला आणि पर्यटनाचा विकास. अशा पारंपरिक लोककला पर्यटकांसाठी, विशेषतः परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. या कलेला आधुनिक व्यासपीठ मिळवून दिल्यास सांस्कृतिक पर्यटनाला सुद्धा यातनं चालना मिळते. पुढचा मुद्दा त्याच्यात लिहायचा आहे नव्या पिढीला ओळख. आजच्या डिजिटल युगात आपल्या मातीतील या लोककला नामशेष होत आहेत. आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची आणि इतिहासाची ओळख व्हावी म्हणून चित्रकथेचे पुनर्जीवन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर हे 4 मुद्दे त्याच्यात लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा आहे पुढील तक्ता पूर्ण करा. प्रश्न 4 म्हणजे मंदिर स्थापत्यशैली, नागर, द्राविड आणि हेमाडपंथी त्यांची वैशिष्ट्य आणि उदाहरणं द्यायची. तर पहिल्यांदा आपण नागर शैली बघूया, त्याची वैशिष्ट्य काय आहेत. ही प्रामुख्याने उत्तर भारतात विकसित झालेली मंदिर स्थापत्य शैली आहे. या शैलीतील मंदिराच्या शिखराची रचना हळूहळू अरुंद होत जाऊन शंकूच्या आकाराची असते. ओके. शिखराच्या अगदी वरच्या भागावर आंबलक आणि त्यावर कलश असतो. उदाहरणं जर याची असेल, खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर मध्य प्रदेशमधलं, कोणार्कचे सूर्य मंदिर ओडिसा आणि भुवनेश्वर लिंगराज मंदिर, तर ही त्याची उदाहरणं आहेत. दुसरं आहे द्राविड शैली. वैशिष्ट्य त्याची, ही दक्षिण भारतातील विकसित झालेली प्रमुख स्थापत्य शैली आहे. या शैलीत शिखरांची रचना पिरॅमिड सारखी असून ती एकावर एक मजले असल्यासारखी स्तरांकित चढावर दिसते. या मंदिरांना अतिशय विस्तीर्ण प्रांगण, अंगण व मुख्य प्रवेशद्वाराद्वारे गोपुरे असतात. उदाहरणं जर द्यायची झाली तर तंजावरचे बृहदीश्वर मंदिर तमिळनाडू, महाबलीपूरचे रथ मंदिर तमिळनाडू, हम्पीचे विठ्ठल मंदिर कर्नाटक. तर हे त्याची उदाहरणं आहेत. तिसरं आहे हेमाडपंथी शैली. वैशिष्ट्य, ही महाराष्ट्रातील 12व्या आणि 13व्या शतकात म्हणजे यादव काळात विकसित झालेली शैली आहे. या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा मातीचा वापर केला जात नाही, तर दगडांमध्येच खाच किंवा कुसूर पद्धत वापरून भिंती उभारल्या जातात. या मंदिराच्या पायाची आणि बाह्य भिंतीची रचना ताराकृती असते, ज्यामुळे भिंतींवर प्रकाश सावल्यांचा सुंदर खेळ तयार होतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सिन्नरचे बोंदेश्वर मंदिर, अंबरनाथचे अंबेश्वर मंदिर आणि औंढा नागनाथ मंदिर ही त्याची उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे ही त्याची उदाहरणं सुद्धा द्यायची. पुढचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे द्या. त्यातला पहिला प्रश्न आहे लोकचित्रकला जी आहे त्याची सविस्तर माहिती द्यायची. पहिला मुद्दा प्राचीन परंपरा. लोकचित्रकला शैलीचा इतिहास थेट अश्मयुगीन काळातील गुहाचित्रांपासून चित्रापर्यंत जातो. गुहेत राहणाऱ्या आदिमानवाने भिंतीवर आणि खडकावर काढलेली चित्रे हा या शैलीचा पाया आहे. उद्देश, सण, उत्सव, ही कला दैनंदिन जगण्याचा एक भाग असते. घराची सजावट, लग्न कार्य, सण उत्सव, धार्मिक विधी, नवस फेडणे यासारख्या प्रसंगी भिंतीवर, अंगणात, कापडावर चित्रे काढण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. साधने आणि नैसर्गिक रंग. लोकचित्रकलेमध्ये प्रामुख्याने स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर केला जातो. झाडांच्या पानांचा रस, विविध रंगांचे दगड, तांदळाचे पीठ, माती, डिंक यांच्या साह्याने नैसर्गिक रंग तयार केले जातात. तसेच बांबूच्या काड्याची कुची म्हणजे ब्रश म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर भौतिक आकारांचा वापर. या शैलीत मानव आकृती, प्राणी, झाडे, घरे दाखवण्यासाठी प्रामुख्याने त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आणि रेषा यांसारख्या सोप्या भौमितिक आकारांचा वापर केला जातो. प्रमुख प्रादेशिक परंपरा. भारतात विविध राज्यात ही कला वेगवेगळ्या नावानं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील वारली
चित्रशैली, बिहारमधील मधुबनी चित्रशैली या लोकचित्रकलेची जागतिक स्तरावर नावाजलेली उत्कृष्ट उदाहरणं आहेत. त्यानंतर दुसरं आहे भारतातील मुस्लिम स्थापत्यशास्त्राची वैशिष्ट्य उदाहरण देऊन स्पष्ट करा. मध्ययुगीन काळात भारतात मुस्लिम सत्तांच्या आगमनानंतर पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि भारतातील स्थानिक स्थापत्य घटकांच्या एकत्रीकरणातून इंडो इस्लामिक स्थापत्यशैली, ज्याला मराठीत मुस्लिम स्थापत्यशैली असं म्हणतात, ती विकसित झाली. त्याची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे: पहिलं, कमानी आणि घुमट. या शैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम भव्य कमानी, विस्तीर्ण गोल आकाराचे घुमट वापरले जातात. मिनार, वास्तूच्या चारही कोपऱ्यात मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंच आणि नक्षीदार मिनार उभारले जाते. नक्षीकाम आणि सजावट, मुस्लिम शैलीमध्ये मानवी किंवा प्राण्याचे चेहरे मूर्ती कोरण्यास बंदी असल्याने भिंतीवर भौमितिक आकृत्या, वेली फुलांच्या नक्षी, कोरांमधील वचने अरबी लिपीत अत्यंत सुंदर रीतीने कोरली जातात. त्याच्यानंतर पुढे संगमरवर व पांढऱ्या लाल दगडांचा वापर, बांधकामामध्ये लाल वाळूचा दगड आणि उत्कृष्ट दर्जाचा पांढरा संगमरवर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. याची प्रमुख उदाहरणं जर द्यायची झाली तर कुतुब मिनार दिल्ली हा भारतातील सर्वात उंच दगडी मिनार आहे. ताजमहाल आग्रा, मुघल स्थापत्यकलेचं सर्वोच्च शिखर मानला जाणारा हा संगमरवरी मकबरा जगप्रसिद्ध आहे. गोल घुमट विजापूर, या वास्तूचा भव्य घुमट आणि त्यातील बोलणारी गॅलरी स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. तिसरा आहे त्याच्यातला कलाक्षेत्रामध्ये व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. कला हा केवळ छंद आणि मनोरंजनाचा विषय नसून आजच्या काळात तिथे रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पहिला आहे संग्रहालय आणि अभिलेखागार. जुन्या ऐतिहासिक वास्तू, चित्रे, नाणी यांचे जतन करण्यासाठी संग्रहालयात क्युरेटर म्हणजे प्रबंधक, संशोधक, इतिहासकारक, दस्तऐवजीकरण तज्ज्ञ म्हणून काम करता येतं. हा पहिला त्याच्यातला व्यवसाय संधी उपलब्ध आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य, ऐतिहासिक वास्तू, लेणी, मंदिरे पाहायला येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी सांस्कृतिक मार्गदर्शक म्हणजे कल्चरल टुरिस्ट गाईड म्हणून व्यवसाय करता येतो. कलाकृतींचे जतन आणि संवर्धन, प्राचीन आणि दुर्मिळ चित्रे, भित्तिचित्रे, वास्तू यांचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळांमध्ये संवर्धन तज्ज्ञ म्हणून मोठी मागणी असते. त्याच्यानंतर पुढे आहे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र. चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये नेपथ्य, वेशभूषा आणि कला मार्गदर्शक यासाठी सुद्धा तज्ज्ञांची गरज असते. डिजिटल मीडिया आणि जाहिरात, पुस्तकांचे मुखपृष्ठ तयार करणे, व्यावसायिक जाहिराती, ॲनिमेशन, डिजिटल आर्टच्या क्षेत्रातील कलाकारांचा स्वतंत्र व्यवसाय किंवा इतर नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असतात. तर ह्या सगळ्या तिथं तुम्ही माहिती लिहू शकता त्याची. आता प्रश्न चौथा जो आहे तो पान नंबर 23 वरील चित्राचं निरीक्षण करून वारली चित्रकलेविषयी काय करायचे, माहिती घ्यायची. ओके. आता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 23 वर जर तुम्ही बघितलं तर ते चित्र आहे वारली चित्रकलेचं. मग आता त्याची माहिती काय काय आहे. निसर्गाचे चित्र, वारली चित्रकलेमध्ये निसर्गाला सर्वोच्च स्थान दिलं जातं. चित्राच्या पार्श्वभूमीत सूर्य, चंद्र, झाडे, वेली, पक्षी आणि विविध प्राणी यांचं रेखाटन केलं जातं. मनुष्य आणि निसर्गाचं अतूट नातं या चित्रांमधून स्पष्ट अधोरेखित होतं. ब आहे मानव कृतींचं रेखाटन. वारली चित्रांमध्ये मानवी कृती अत्यंत साध्या आणि भौतिक आकारांच्या असतात. दोन त्रिकोण एकाला एक जोडून डमरूच्या आकाराचे मानवी धड तयार केले जाते. डोक्यासाठी गोल वर्तुळ, हातपाय दाखवण्यासाठी साध्या रेषांचा वापर केला जातो. चित्रे जिवंत वाटण्यासाठी माणसांना नाचताना, शिकार करताना किंवा वाद्य वाजवताना दाखवलं जातं. व्यवसाय, या चित्रांमध्ये आदिवासी समाजाचे दैनंदिन जीवन आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय हुबेहूब टिपलेले असतात. शेती करणे, धान्याची कापणी, मासेमारी, शिकार करणे, सरपण गोळा करणे, पशुपालन, हे व्यवसाय चित्राच्या माध्यमातून त्यातनं मांडलेले असतात. घरे, वारली चित्रांमध्ये दाखवलेली घरे ही ग्रामीण भागातील पारंपरिक झोपड्यांच्या स्वरूपातील असतात. बांबू, लाकूड, पेंढा, माती यांच्या साह्यानं तयार केलेल्या त्रिकोणी किंवा चौकोनी छपरांची घरे चित्रात रेखाटलेली असतात. घराच्या अंगणात आणि भिंतीवर सण उत्सवाच्या वेळी ही चित्र काढली जातात. ओके. तर ही आपण सगळी प्रश्नोत्तर या व्हिडिओमध्ये बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो पाठ आहे त्याचे प्रश्नोत्तर बघूया.